ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, मनुष्य म्हटला म्हणजे भीती आली. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये कसली ना आणि कसली भीती असतेच. काहींना पाण्याची भीती असते, काहींना चोराची भीती असते, काहींना काहीतरी अशुद्ध शक्ती आपल्या जवळपास असेल याची भीती असते, तर काहींनाच नाही तर पुष्कळांना देखील मरणाची भीती असते. म्हणजेच फिअर हे माणसाला कुठेतरी कमकुवत करत असतो. भीती माणसाचं गतिशील जीवन पूर्णपणे विस्कळीत करत असते आणि यापासून व्यक्तीला सुटका मिळत नाही. या जगातील कुठलंही औषध त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा नसानसामध्ये लपून बसलेल्या भीतीला पूर्णपणे नष्ट करू शकत नाही, कारण ही भीतीचं डोकं कुठे ना कुठे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगी वर काढत असते. परंतु या पृथ्वीवरती एक व्यक्ती होऊन गेला की ज्याने या भीतीचा पराभव केला. भीती, फिअर स्वतः घाबरून त्या व्यक्तीपासून लपून बसते. ती व्यक्ती म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने या भीतीवरती विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून आजूबाजूला अनेक संकटे असताना देखील त्याच्या मनामध्ये किंचितही भीती नव्हती. त्याच्या मनामध्ये शांतीचं वातावरण. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपल्या शिष्यांना सांगत असे, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे, जगाच्या शेवटपर्यंत आहे. जरी तुमच्या बरोबर तुमचा प्रिय व्यक्ती जरी नसला, परंतु मी तुम्हाला प्रॉमिस करत आहे, आश्वासन देत आहे, जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. एवढी 100% गॅरंटी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत आहे. आणि म्हणूनच मिशन कार्याविषयी सांगत असताना आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला सांगत आहेत की भिवू नका, तुमच्या डोक्याचे केस देखील मोजलेले आहेत. आकाशातील पाखरांकडे पहा. इव्हन छोटस कीटक जरी मरण पावलं तर त्याची चाहूल परमेश्वराला लागत असते. छोटासा पाखरू देखील मृत्युमुखी पडला तरी त्या मृत्युमुखी पडलेल्या पाखराचं दुःख परमेश्वराला लागत असते. तर आपण तर पाखरांपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहोत. आपल्यावर तो किती प्रेम करेल. आणि याची शाश्वती, याची गॅरंटी आज प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये देते. तो का देत आहे? कारण त्यांना ठाऊक होतं की त्याचे शिष्य घाबरलेले होते की कुठल्या तोंडाने, कुठल्या सामर्थ्याने त्याने हे मिशन कार्य पूर्ण करावे. कारण त्यांच्याकडे अशी कुठली विलक्षण शक्ती नव्हती जी प्रभू येशू ख्रिस्ताकडे होती. नाही प्रवचन करण्याची, तर नाही अशुद्ध आत्म्याला शुद्ध करण्याची किंवा आजारांना मुक्त करण्याची. तरी सुद्धा परमेश्वर त्यांना आश्वासन देत आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच महान कार्य करणार आहात आणि तुमच्यामध्ये जी भीती आहे ती पूर्णपणे मी नष्ट करणार. एवढी गॅरंटी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत असते. कधी कधी आपल्याला 100% विश्वास असतो की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझ्या बरोबर अभ्यासामध्ये आहे, माझ्या कामधंद्यामध्ये परमेश्वर मला मदत करत असतो, सुखदुःखामध्ये परमेश्वर माझ्या बरोबर राहत असतो. तरी सुद्धा कुठे ना कुठे अचानक भीती त्याचं डोकं वर काढत असते आणि आपल्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जात असते. आणि त्या क्षणाला हेच परमेश्वराचं वचन आपल्या समोर येत असतं की भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या डोक्याचे केस देखील मोजलेले आहेत. आज आपण आपल्या जीवनावरती मनचिंतन करूया की अशी कुठल्या प्रकारची भीती माझ्या मनामध्ये लपवून बसलेली आहे. माझ्यामध्ये कुठली भीती आहे? लोकांची भीती आहे का? की लोक माझ्यावर टीका करतील त्याची भीती आहे का? की लोक मला खाली पडतील त्याची भीती आहे का? की मी अपयश होईल त्याची भीती आहे का? की मला मृत्यूची भीती वाटत आहे? या सर्व प्रकारच्या भीती आपण परमेश्वरात चरणी ठेवूया
आणि परमेश्वर या सर्व भीतीचा नायनाट करणार आहे. तो आपल्याला आंतरिक शांती देणार आहे. ज्याप्रमाणे तो म्हणत आहे की अहो दुःखी आणि भाराक्रांत जन हो माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावते. म्हणजे तुमच्यामधील ती भीती पूर्णपणे काढून टाकून तुमच्यामध्ये शांतीचं वातावरण निर्माण करतात. आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तच या भीतीच्या जाळ्यापासून, कैदीपासून आपल्याला मुक्त करू शकतो. आज ख्रिस्ताकडे आपण पूर्णपणे येऊन आपलं अंतःकरण उघडे करूया आणि ख्रिस्ताला आपल्या भीतीचं जे जीवन आहे ते अर्पण करूया आणि ख्रिस्ताला सांगूया की त्याने आपला विश्वास भक्कम करावा, आपल्याला धैर्य द्यावं, सामर्थ्य द्यावं, शिष्याप्रमाणे त्याचं मिशन कार्य करण्यासाठी.